टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकांच्या निमित्तानं महायुतीमधले नेते आता नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या दाव्याबाबत वेगवेगळे विधानं करत असल्याचं बघायला मिळतंय। नाशिकमध्ये पालकमंत्रीपद अद्यापही मिळालेलं नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीतले तीनही प्रमुख नेते आपला दावा नाशिकवर कायम सांगतायत। सिंहस्थ कुंभमेळ्याचं बैठकीचं निमित्त असलं तरी प्रत्यक्ष मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदावरचा दावा यामागे प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली बैठक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात मुंबईत घेतली। त्यानंतर अजितदादा पवार यांनी डीपीडीसी आणि सिंहस्थ या कामांचा ऑनलाईन आढावा घेतला आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कालच्या दौऱ्यामध्ये नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एकूणच तयारीचा धावता आढावा घेतला। एकूणच काय तर बैठक जरी सिंहस्थ कुंभमेळ्याची असली तरी या निमित्तानं नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपला दावा असल्याचं या तीनही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे। एवढंच नाही तर काल पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता दादा भुसे हे यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री होते, त्यांनी चांगलं काम केलं आणि आजच्या बैठकीत देखील तेच होते असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि तिढा लवकरात लवकर सुटला नाही तर महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते, एवढं मात्र निश्चित। कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।